माझ्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे। तर आज आम्ही निघालो आहोत होळीसाठी आमच्या गावी। तर व्हिडिओला पूर्ण नक्की पहा आणि आमच्या इथे होळी कशी साजरी केली जाते हेही पहा माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून। तर आता आम्ही गावी येऊन पोचलेलो आहोत आणि सर्वात पहिला आम्ही जाणार आहोत आमच्या मंदिरामध्ये। इथल्या हे आहे आमच्या इथलं नवला देवीचं मंदिर आणि ह्याच्याच पुढे इथे होळी उभी केली जाणार आहे। तर खूप छान असं डेकोरेशन इथे होळी निमित्त देवळामध्ये सुद्धा केलेलं आहे आणि बाहेर सुद्धा केलेलं आहे। तर इथे आता आम्ही सर्वजण देवीचे दर्शन घेत आहोत आणि ओटी भरून घेत आहोत। खूपच सुंदर असं आतमध्ये सुद्धा डेकोरेशन केलेलं आहे, लाइटिंग केलेलं आहे मंदिराला आणि खूप छान असं दर्शन सुद्धा इथे करायला मिळालं। देवळातलं दर्शन घेऊन झाल्यानंतर आम्ही जिथे होळी उभी केली जाणार आहे तिकडे आलो आहोत। तर इथे आधी सर्वात पहिलं म्हणजे पालखी नाचवली जात आहे। खूपच छान असं हे पालखी नाचवायचं जे दृश्य असतं ते पाहण्यासाठी तर सर्वजण इकडे येत असतात आणि आम्ही सुद्धा ते दृश्य आता मोबाईलमध्ये टिपून घेत आहोत आणि तुम्ही सुद्धा माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून हे छान असं पालखी नृत्य इथे पाहत आहात। तर माझ्या पाठीमागे तुम्ही हे सर्व डेकोरेशन पाहू शकता आणि आता उन्हाचे दिवस सुद्धा आहेत। तर इथे पाहू शकता की होळी उभी करण्यासाठी इथे तयार केलेली आहे। आता थोड्या वेळाने पालखी नाचवून झाली की ही होळी उभी करायला सुरुवात करणार। नाचवून झाल्यानंतर आता पालखीला तिच्या जागी स्थानापन्न केलेलं आहे। आता इथे होळी उभी राहत आहे आणि होळी उभं करणं एवढं सहज काम नसतं। तुम्ही पाहू शकता की इथे किती माणसं एकत्र आलेली आहेत आणि प्रत्येकाचा मानही इथे असतो होळीसाठी, आमचाही मान असतो। तर पप्पा तिथे होळीसाठी गेलेलेच आहेत हात लावायला होळीला की जेणेकरून होळी लगेच उभी राहावी। तर तुम्ही पाहू शकता की आता होळी कशी उभी केली जात आहे ते तुम्ही पहा माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून। एवढं सोपं काम नसतं हे।
खूपच मेहनतीनंतर इथे आपली होळी इथे फायनली उभी झालेली आहे, तुम्ही पाहू शकता। इथेही गावातली लोक आता होळीचा खेळ खेळत आहेत आणि खूपच छानरित्या उत्साहाने इथे हा होळी खेळ सुद्धा साजरा केला जात आहे। इथे पप्पा होळीसाठी आम्ही जे पुरणपोळीचा नैवेद्य आणला आहे तो होळीला दाखवत आहेत आणि आम्ही सुद्धा इथे सर्वजण आता होळीचं दर्शन घेणार आहोत। इथले जे गुरव आहेत त्यांनी आता गाराणं घातलेलं आहे आणि आता सर्वजण इथे ओटी भरायला सुरुवात करणार आहेत। तर तुम्ही आता हे दर्शन घ्या आमच्या बरोबर। होळी सेलिब्रेशन झाल्यानंतर आम्ही आता जात आहोत आमचे जे गावची जागा आहे तिकडे। तर हे तुम्ही आमची गावची जागा इथे पाहू शकता आणि समोरच आमच्या जागेच्या बाजूला आहे इथली जिल्हा प्राथमिक शाळा, तीही तुम्हाला इथे व्हिडिओमध्ये दिसत असेल आता। तर हे जे तुम्ही रस्त्याच्या पलीकडची जागा पाहत आहात ती आहे आमची जागा तोंडे गावातील। हे आहे आमच्या जागेतील हे पूर्वीचं जुनं मंदिर। तर पप्पा तिथे अगरबत्ती वगैरे दाखवत आहेत आणि परत नारळही देणार आहेत तिथे। तर तुम्ही ते व्हिडिओच्या माध्यमातून आता पाहतच आहात। आणि आमच्या जागेच्या बाजूला जे टपरीसारखं बांधलेलं आहे पत्र्याची शेड, तर ते आम्ही दुकान तिथे चालवायला दिलेलं आहे की जेणेकरून इकडची निगा राखली जाईल जागेची। आणि हा जो पूर्ण परिसर रस्त्याच्या पलीकडे पण आहे तोही सुद्धा आमचाच आहे आणि तिथे सगळी झाडं आहेत आंब्याची वगैरे, रामफळाची वगैरे। तर तुम्हाला माझा होळीचा व्हिडिओ कसा वाटला, जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटूया आता माझ्या पुढच्या नवीन व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय। सर्वांनी स्वस्त आणि मस्त रहा। हॅपी होली।